आता पाहूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। नसरापूर अत्याचार प्रकरणी चिमुकलीच्या आजीची साक्ष न्यायालयाने नोंदवली। सुनावणीत आतापर्यंत 13 साक्षीदारांची साक्ष न्यायालयाने नोंदवली, तर सरकारी पक्षाने 82 साक्षीदारांची यादी सादर केली। नागपूरहून मुंबई आणि दिल्लीसाठीच्या विमान फेऱ्या पूर्ववत करा। केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे एअर इंडियाला पत्र। विमान फेऱ्या रद्द केल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय। रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी सक्तीसाठी कायद्यात कडक तरतूद केली जाणार। परिवहन विभागाचा निर्णय। या संदर्भातील कच्चा मसुदा विधी आणि न्याय विभागाकडे पाठवला। लाडकी बहीण योजनेत पैसे लाटणाऱ्या 14,000 पुरुष लाभार्थ्यांकडून रक्कम वसूल केली जाणार। अपात्र झालेल्या 81 लाख लाडक्या बहिणींकडून पैसे परत घेणार नाही। मुख्यमंत्री फडणवीसांकडून भूमिका स्पष्ट। अभिनेत्री रवीना टंडनच्या आईचे 25 लाखांचे दागिने चोरीला जुहू पोलिसांकडून 47 वर्षीय राशी छाबरिया हिला अटक। प्रकरणाचा पुढील तपास सुरू। MMRDA मुंबईतील 5 महत्त्वाचे प्रकल्प सुरू करण्याच्या तयारीत। मोनोरेलसह उड्डाण पुलांच्या प्रकल्पांचा समावेश। प्रवाशांना लवकर मोनोरेलची सुविधा मिळणार। रिलायन्स उद्योग समूहाला मोठा दिलासा। रिलायन्स पेट्रोलियम लिमिटेड फ्युचर्स ट्रेडिंग प्रकरणात दिलासा। आता RIL विरोधात सेबीने नोंदवलेले निष्कर्ष सुप्रीम कोर्टाच्या खंडपीठाकडून रद्द। 437.27 कोटींची रक्कम परत जमा करण्याचाही आदेश रद्द। राज्यभरातील एसटीच्या बस स्थानकांच्या आवारात 78,000 वृक्ष लागवड करण्यात येणार। राज्यातील आगार बस स्थानक आणि कर्मचारी या मोहिमेत सहभागी होतील। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी हा संकल्प व्यक्त केला आहे। भिवंडीतील नरपोली पोलीस ठाण्याची रेकी दहशतवादी कटाचा तपासात धक्कादायक खुलासा। वांद्र्यातील अनधिकृत मशिदीच्या पाडकामाचा बदला घेण्यासाठी कट रचल्याचा संशय। उत्तर प्रदेश ATS कडून दोघांना अटक।